नमस्कार. आपण नेहमी विचार करतो की मरण यायचं असेल तर कसं पण येईल, पण माझा ह्या गोष्टी अजिबात विश्वास नाही. मरण यायचं असेल तर कसं पण येणार नाही. सगळं तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे. सगळं तुमच्या वे ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्याच्या पद्धतीवरती अवलंबून आहे. तुम्ही कशा प्रकारचा आहार घेत आहात, तुम्ही किती पॉझिटिव्ह विचार करत आहात, तुम्ही स्वतःला किती वेळ देत आहात, यावरती सगळं अवलंबून आहे. एक ताजी घटना आहे, शेजारच्याच रिलेटिव्ह मध्ये घडलेली घटना आहे. घटना अशी आहे की एक 31 वर्षांची कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारी आपण मुलगीच म्हणूया, जिचं नुकतंच लग्न झालं होतं. छोटी मुलगी आहे. तिला काही दिवसांपासून गेल्या उजव्या हाताला त्रास होत होता. उजव्या हातामध्ये वेदना होत होते. तिने ते लाईटली घेतलं. घरी बक्कळ अशी संपत्ती आहे. पैसा, धन, दौलत, जमीन सगळं व्यवस्थित आहे. तरी पण कुठंतरी निष्काळजीपणा नडला असं म्हणूया. तर तिनं ते लाईटली घेतलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. गावी आल्यानंतर एक असंच जनरल गावठी मसाज करणाऱ्या एका मसाज पार्लरमध्ये मसाज केली. मसाज केल्या 5 मिनिटांमध्ये चक्कर येते. चक्कर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं आणि शेवटी मृत्यू होतो. ही गोष्ट निशब्द करणारी आहे. म्हणजे हार्ट अटॅक तर आता फार कॉमन झालं आहे. सर्दी, ताप, खोकला यासारखे हार्ट अटॅकच्या घटना आपण दररोज होताना बघतोय. हृदयविकार हा खूप मेजर इश्यू होत चाललेला आहे. कृपया प्रत्येकाने आपल्याला म्हणजे आपली बॉडी आहे, तर आपण म्हणतो ना की नो युअर बॉडी. प्रत्येकाने आपल्या बॉडीला ओळखलं पाहिजे. आपली बॉडी वेळोवेळी आपल्याला सिम्पटम्स दाखवत असते, वेळोवेळी आपल्याला लक्षणं दाखवत असते. त्यामुळे आपली बॉडी जेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करेल, त्यावेळेस इग्नोर न करता कृपया त्याला सिरियसली घेणं गरजेचं आहे. नाहीतर हाती काहीच लागणार नाही आहे. कृपया पैसा हा आरोग्यासमोर पैशाला काहीही किंमत नाही. हेल्थ इज वेल्थ हे जे आपल्या थोड्या मोठ्यांनी म्हटलेलं आहे, ते कुठंतरी सिरियसली घेण्याची गरज आहे. कृपया याविषयी अवेअरनेस ठेवा, अवेअर व्हा, स्वतःच्या शरीराविषयी अवेअर व्हा, स्वतःच्या शरीराला ओळखा आणि त्यानुसार ॲक्ट अकॉर्डिंगली त्यानुसार कृती करा.